साथियों नमस्कार, जय मूल्यवासी। मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी। साथियों, आज आपल्या समोर येण्यासाठी एक कारण आहे। ते कारण असं आहे की आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की काही दिवसांपूर्वी विधानसभेबाहेर दोन पक्षांच्या दोन आमदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भांडण झालं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोपगंडा मीडियाने केला। आज खरोखर अतिशय दुर्दैव आहे आपलं देशाचं की अशा प्रकारचे आमदार आपल्या देशावरती, आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करतात। वास्तविक बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 13 करोड आहे आणि हे 13 करोड लोक संसदेमध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणून काही लोकांना तिकडे निवडून पाठवलं जातं। म्हणजे साधारण 288 आमदार आहेत आपल्याकडे। त्या 288 आमदारांना तिकडे संसदेमध्ये पाठवलं जातं। ते फक्त एवढ्यासाठीच पाठवलं जातं की तिकडे जाऊन त्यांनी समाजाचे जे प्रश्न आहेत, समाजाची जी कामं आहेत ती केली पाहिजेत। आता परवा ज्या आमदारांनी जी भांडणं केली, ती भांडणं काही समाजासाठी केली का? समाजासाठी ही भांडणं केलेली नाही आहेत। ही भांडणं वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक हेवे दाव्यांसाठी, वैयक्तिक त्यांच्या मानअपमानासाठी वैयक्तिक आहे ती। त्याच्यामध्ये समाजाचं काहीच घेणं देणं नाही। समाजाला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर त्या समाजाच्या कामांमध्ये त्यांचा नाही आहे। तर म्हणजे हा जो विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आणि मुळात आमदारांची काय कामं असतात आणि सध्याचे आमदार काय करत आहेत हे आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत, आपल्या समाजातील घटकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय। जर आपण पाहिलं तर म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला हे समजेल की जबाबदारी कुणाची काय असते। आज आम्हाला सांगितलं जातं की आमच्या आमदारांनी आम्हाला रस्ता मिळवून दिला, आमच्या आमदारांनी गावातली गटारांसाठी फंड दिला, आम्हाला एखादा मोठा सौर दिवा जो असतो, सोलार लॅम्प, तो दिला, किंवा आमच्या गावातल्या तलावाचं काम करायचं होतं त्याच्यासाठी फंड दिला, आमच्या गावातल्या एसटी स्टँडचं काम करायचं होतं त्याच्यासाठी फंड दिला। मग मुळात हे काम आमदारांचं आहे का? आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, जेणेकरून तुम्हाला जबाबदारी काय असते आणि त्या जबाबदारीचं निर्वहन कसं केलं पाहिजे हे समजेल। बघा, गावाच्या ठिकाणी एक घर असतं, खेडेगावांमध्ये जी घरं असतात, एखादं कुटुंब असतं। त्या कुटुंबामध्ये एक पुरुष असतो, एक माणूस असतो, त्याची एक बायको असते, त्याची मुलं असतात। ह्या प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतलेली असते, बरोबर आहे। तो जो माणूस असतो तो दिवसभर शेतात जातो, दुसऱ्यांच्या शेतात जातो, तिकडे मजुरी करतो, स्वतःच्या शेतात जातो, तिकडे मजुरी करतो, रात्री जाऊन शेताची राखण करतो, है ना। ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, जी हार्ड कामं आहेत की जी महिला करू शकत नाहीत, ती कामं अशा वेळी जाऊन पुरुष करतात। आणि जे घरातल्या ज्या जबाबदाऱ्या असतात, म्हणजे जेवण बनवणं असेल, भांडी कपडे वगैरे ह्या जबाबदाऱ्या असतील, मुलांना सांभाळणं असेल, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या महिला करतात। मी एखाद्या सामान्य घरातल्या कुटुंबाचं उदाहरण सांगतोय। डिस्क्रिमिनेशन करत नाहीये, भेदभाव करत नाहीये, महिला पण सगळीच कामं करतात, परंतु गावखेड्याच्या ठिकाणी एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये अशा प्रकारे जबाबदारी वाटून घेतलेली असते। त्याच्यानंतर त्यांची मुलं असतात, जी पहिलीला असतो मुलगा, दुसरीला असतो, तो त्याचा अभ्यास करत असतो, स्वतःचा अभ्यास करणं, स्वतः शाळेत जाणं, तिथे त्या मुलांचं काम असतं। म्हणजे ह्या जबाबदाऱ्या त्यांनी वाटून घेतलेल्या असतात। आता मला सांगा, एखाद्या घरातला व्यक्ती आहे, माणूस आहे, जो त्या घरातला कर्ता व्यक्ती आहे, आणि त्याने जर म्हटलं की मी काय शेतामध्ये जाऊन काम करणार नाही, मी काय शेतामध्ये जाऊन राखण करणार नाही, हे काम एकतर माझ्या मुलांना करू दे किंवा माझ्या बायकोला करू देत, मी पहिलीचा अभ्यास करणार, तुम्ही त्या व्यक्तीला कर्तव्य दक्ष म्हणून म्हणाल का? किंवा तो म्हटला नाही नाही मी राखण बिखण काय करायला जाणार नाही, हा पाहिजे तर मी जेवण बनवतो, राखण करायला माझी बायको जाईल, तुम्ही त्याला कर्तव्य दक्ष म्हणाल का? नाही म्हणणार आपण। का नाही म्हणणार? कारण की प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने वाटून दिलेल्या आहेत आणि त्या त्यांनी पार करणं ही त्यांची जबाबदारी आहे। आता मला सांगा, गावातले रस्ते बांधणं हे आमदारांचं काम आहे का? नाही आहे। ग्रामपंचायत सदस्य कशासाठी आहेत? सरपंच कशासाठी आहेत? नगरातील असेल तर नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, पंचायत समितीच्या एखाद्या गणातलं असेल तर पंचायत समिती सदस्य आहेत,
जिल्हा परिषदेचं असेल तर जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, ही त्यांची कामं आहेत. इंटरकनेक्टिंग रोड बनवणं, गावातले रस्ते बनवणं, त्यांची दुरुस्ती करणं, त्यांची देखभाल करणं, ही त्यांची कामं आहेत. ही आमदारांची कामं नाहीत. ही कामं जर आमदार करत असतील तर असं समजलं पाहिजे की ते पहिलीचा अभ्यास करतायत. एखादा कर्ता पुरुष आहे पण तो पहिलीचा अभ्यास करतोय. ह्या प्रकारे ही जबाबदारी जी आहे ती वाटून घेतली पाहिजे आणि ती वाटून आमदारांना दिलेली आहे. कशासाठी? तर त्या संसदेमध्ये जी 288 लोक जातात, ती 288 लोक कायदे बनवू शकतात. कायदे बनवणं हे सगळ्यात मोठं काम आहे. कायदे बनवणं हे देश चालवण्याचं काम आहे. कायदे बनवण्याचं काम आमदारांनी केलं पाहिजे. ह्याच्यासाठी संपूर्ण 13 करोड लोकांपैकी फक्त आणि फक्त 288 लोकांना तिकडे संसदेमध्ये एंट्री आहे. तिथे त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्हाला एंट्री सुद्धा नाहीये तिकडे. बाकीच्या सामान्य लोकांना तिकडे आतमध्ये घेत सुद्धा नाहीत. फक्त आणि फक्त आमदारांना तिकडे एंट्री असते आणि त्यांना तिकडे त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यांना तिकडे प्रस्ताव दाखल करण्याचा अधिकार असतो. त्यांना तिकडे बिलं मंजूर करून घेण्याचा अधिकार असतो. हे सगळे जे अधिकार आहेत हे स्पेशल अधिकार आहेत आमदारांना. आणि तेच आमचे आमदार आज जेव्हा विधान भवनाबाहेर छोट्याशा किरकोळ गोष्टीसाठी एकमेकांच्या अंगावरती धावून जातात, वैयक्तिक भांडणं करतात आणि त्याला मीडिया जेव्हा कव्हरेज देतो तेव्हा अक्षरशः वाईट वाटतं. आपण जर पाहिलं असेल की बऱ्याचदा असं होतं की आम्ही जेव्हा ह्या गोष्टी सांगतो लोकांना तेव्हा लोक म्हणतात की नाही आमदार फंड देतात म्हणून ही कामं होतात. आमदारांनी फंडच नाही दिला तर कशी कामं होतील? आमदार फंड देतात म्हणून ही कामं होतात. साथियो, आमदार फंड हा जो विषय आहे ना, हा विषय कशासाठी आहे तर एखाद्या मतदारसंघातील जी विकासाची कामं असतील, जी किरकोळ कामं असतील, ती किरकोळ कामं करण्यासाठी आमदार फंड दिला जातो. तो मुख्य फंड नाहीये, तो डेव्हलपमेंटचा मुख्य फंड नाहीये, तो त्यांच्या विशेष अधिकारातला फंड आहे जो प्रत्येक विधानसभेसाठी 1 करोड ते 3 करोडच्या मध्ये मिळतो. मग आमदार फंड नेमका काय आहे ही संकल्पना तुम्हाला समजावी म्हणून अजून एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कसं असतं की ह्या ज्या ब्राह्मणवादी पार्ट्या आहेत, म्हणजे भाजप आहे, काँग्रेस आहे, RSS त्यांचं मोठं संघटन आहे, हे सगळे ब्राह्मणवादी संघटना आहेत. आणि ह्या संघटनांचं जेव्हा एखादं मोठं काम होतं, म्हणजे ते संसदेमध्ये निवडून जातात, त्यांचं राज्य येतं, त्यांचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी ते पार्टी देतात. हे फक्त उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी, हे फॅक्ट नाहीये, उदाहरण आहे समजण्यासाठी. तर ते तिथे संसदेमध्ये निवडून जातात आणि तिकडे जेव्हा त्यांची पार्टी निवडून येते तेव्हा ते आमदारांसाठी पार्टी देतात, आमदारांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी पार्टी देतात. आणि त्या पार्टीमध्ये आमदारांना बोलवतात, आमदारांना, खासदारांना पाहिजे ते खायला देतात. कुणाला नॉनव्हेज पाहिजे, कुणाला व्हेज पाहिजे, कुणाला चिकन पाहिजे, मटन पाहिजे, पनीर पाहिजे, काजू पाहिजे, जे पाहिजे ते त्यांना खायला देतात. त्यांना स्वीट डिश खायला देतात, कुठला पाहिजे ते ज्यूस प्यायला देतात, सगळं देतात त्यांना तिकडे. पोट भरून, अगदी पोट तुडुंब भरून ते जेवू शकतील एवढं त्यांना खायला देतात. आणि मग ते पक्षश्रेष्ठी जे असतात त्यांना जाऊन आमचे आमदार म्हणतात की आम्ही तर आमच्या लोकांचा साथ समर्थन आहे म्हणून आम्ही इकडे आलो, आमच्या लोकांसाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे, त्यांचं काय करूया. मग ते पक्षश्रेष्ठी म्हणतात असं आहे का, बरं ठीक आहे, तुम्ही त्याचा काय विचार करू नका, समाजाचं ते जे आहे ते आमच्याकडे सोडा. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुमचं वैयक्तिक काय पाहिजे, एखादी शिक्षण संस्था पाहिजे, एखादा साखर कारखाना पाहिजे, एखादं तुम्हाला पेट्रोल पंप पाहिजे, तुम्हाला एखादं चांगलं डिपार्टमेंट पाहिजे, ते देतो तुम्हाला. समाजाचा जो प्रश्न आहे, तुम्ही आरक्षण म्हणाल ते काय, तुम्ही हा विषय इकडे काढू नका. शाळा चालू करायच्या आहेत, विषय काढू नका. आरोग्य व्यवस्था सुरळीत नाही आहे, त्याचा विषय काढू नका. तुम्हाला वैयक्तिक काय पाहिजे तेवढं तुम्ही घ्या. मग ते आमदार म्हणतात ठीक आहे, पण लोकांना काहीतरी दाखवायला लागेल ना. बोलतात ठीक आहे, असं आहे का, बरं हे घ्या. त्यांच्या हातावरती बडीसोप टेकवला जातो. जो बडीसोप जेवल्यानंतर फ्री मिळतो, जेवणानंतर फ्री असतो तो बडीसोप, तो त्या आमदारांना दिला जातो. आणि म्हटलं जातं की हा आता हे बडीसोप आहे ना, तुम्ही हा बडीसोप तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन वाटा. कोण आलं मागायला तर देऊन टाका बडीसोपचा एक दाणा. मग आमची लोक जातात, आम्हाला साहेब काहीतरी द्या, तुम्हाला काय पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, हा हे घ्या एक बडीसोपचा दाणा. तुम्हाला काय पाहिजे, सभा मंडप पाहिजे, बडीसोपचा दाणा घ्या. मस्जिदसाठी तुम्हाला जागा पाहिजे, जागा नाही म्हणजे त्यासाठी फंड पाहिजे, हे घ्या एक दाणा. म्हणजे ह्या प्रकारे लोकांच्या हातावरती आमदार फंडाच्या नावाखाली बडीसोपचे दाणे टेकवले जातात. आणि जे खरोखर लोकांचे प्रश्न आहेत, म्हणजे लोकांना आज गरज कसली आहे, लोकांना गरज आहे शाळांची. आज शाळा नाहीत, गावागावांमध्ये शाळा नाहीत. ज्या गावामध्ये मी राहतो त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 7 वर्ग आहेत आणि फक्त 3च शिक्षक, 7 वर्गाला 3 शिक्षक. आम्ही तिथे आंदोलन करून 1 शिक्षक एक्स्ट्रा मागून घेतले. आता 4 शिक्षक आहेत. परंतु मला सांगा,
7 वर्गांना 4 शिक्षक कसे काय पुरणार? मग ते काय करतात, पहिलीचा एक रो, दुसरीचा एक रो, तिसरीचा एक रो, चौथीचा एक रो, असे 4 रो एकाच वर्गात बसवतात. एकच फळा कॉमन असतो. पहिलीच्या पण मुलाला त्याच्यावरती शिकवतात, 7वीच्या पण मुलाला त्याच्यावरती शिकवतात. आता पहिलीच्या मुलाला 4थीच्या मुलाला काय शिकवायला लागले ते समजेल का? 4थीचं एज्युकेशन पहिलीवाल्याला समजेल? नाही समजणार. 4थीवाल्याला पहिलीचं जर शिकवायला लागले बोर्डावरती तर त्याला इंटरेस्ट येईल का? नाही येणार. म्हणजे एका वर्गाला एकच टीचर असला पाहिजे हा सामान्य सिद्धांत आहे. एका वर्गाला एक शिक्षक, वन क्लासरूम 1 टीचर. परंतु तसं केलं जात नाही. एका वर्गामध्ये सगळ्या मुलांना बसवलं जातं आणि तिकडे शिकवलं जातं. मग ह्या गोष्टी संसदेमध्ये मांडल्या पाहिजेत, हे आमदारांचं काम आहे. यासाठी कायदे बनवून घेतले पाहिजेत. 20 पटाच्या खालचा जो नियम आत्ता लावलेला आहे तो जुना नियम नाहीये, मुळातला नियम नाहीये. कारण की संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार प्रत्येकाला शिकण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनचा अधिकार आहे. परंतु ते त्यांनी बदलवून त्याच्यामध्ये 20 पटाच्या शाळेचा नियम काढला. हा जो म्हणजे पेशवाई नियम आहे हा चुकीचा आहे आणि तो बदलला पाहिजे. मग कुठलाही आमदार संसदेमध्ये काय बोलत नाही. जेव्हा हा कायदा बनवला तेव्हा सगळे आमदार सह्या करून आले. आता जर तुम्ही हॉस्पिटल्सची परिस्थिती बघितली तर ग्रामीण रुग्णालय जे आहेत, ग्रामीण राहू दे अगदी मोठे जे असतात हॉस्पिटल्स म्हणजे उपजिल्ह्याच्या ठिकाणी, त्या दवाखान्यांमध्ये सुद्धा सोयी नाहीत. MRIची मशीन तिकडे नसते, सिटी स्कॅनची मशीन तिकडे नसते, सोनोग्राफीच्या मशीन सुद्धा तिकडे नसतात, ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी नसतं. असलं तर त्या ठिकाणी डॉक्टर्स नसतात, डॉक्टर्स असले तर तिकडे औषधं नसतात, कुठल्याही ब्लड टेस्ट होत नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोकांना प्रायव्हेटला जायला लागतं. म्हणजे काय तर ह्या मूलभूत गरजा दिल्या पाहिजेत, हे सरकारचं काम आहे. परंतु ते आमदार संसदेमध्ये मांडतच नाहीत, त्याच्यामुळे ते मिळत नाही. आता जर तुम्ही रोजगाराची परिस्थिती बघितली तर रोजगाराची भयंकर परिस्थिती आहे. आणि असं नाहीये की फंड नाही आहे, फंड आहे. भारत सरकारचं बजेट 40 लाख करोडचं आहे. म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग बांधताय ना, म्हणूनच समृद्धी महामार्ग बांधायला लागलाय तुम्ही, म्हणूनच तुम्ही बुलेट ट्रेन काढायला लागलाय, म्हणूनच ते मोनोरेल सारखं फेलियर प्रोजेक्ट तुम्ही बांधायला लागलाय. आणि बजेट आहे म्हणूनच तर तुम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला देत आहात, जे पूर्णपणे त्यांनी मागितलेलंच नाही, त्यांना गरजच नाही, तरी सुद्धा तुम्ही देताय. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या का होतात? कारण की आमचे जे आमदार आहेत म्हणजे ज्यांना आम्ही आमचे आमदार म्हणतो, आमचे खासदार म्हणतो, ते विधानसभेबाहेर असे राडे करत असतात, अशी भांडणं करत असतात, एकमेकांवरती चिखलफेक करत असतात. त्यांचं जे मूळ काम आहे ते काम बाजूला ठेवतात आणि ज्या कामाची गरजच नाहीये लोकांना, ज्याचं लोकांशी काहीच घेणं देणं नाहीये, त्या गोष्टींसाठी हे एकमेकांशी भांडत बसतात. साथियो, हे अतिशय गंभीर आहे. आणि म्हणजे जर असं म्हटलं जातं की जर बाळ रडलं नाही तर आई सुद्धा दूध पाजत नाही. बाळ रडलं पाहिजे तर आई दूध पाजते. आज जी जनता आहे, जी जनता ह्याच्या विरोधात जर काय बोललीच नाही, जनतेने जर ह्याला विरोधच केला नाही तर हीच परिस्थिती अशीच पुढे कंटिन्यू राहील, चालत राहील आणि ती बदलणारच नाही. मग ही बदलली पाहिजे. ह्याच्यासाठी आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ह्याच्यासाठी आम्ही जागृती करत आहोत, लोकांना ह्याची माहिती सांगत आहोत, जेणेकरून लोकांची जी कामं आहेत, लोकांची अनेक कामं आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करतो. ती छोटी असतील, अगदी मोठी असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन वर्ग सुरू करण्याची कामं असतील किंवा आता विद्यार्थ्यांची आंदोलनं असतील, अशी अनेक आंदोलनं जी आहेत ती बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून केली जातात. आणि जर आज आम्हाला खरोखरच ही परिस्थिती कुठेतरी बदलवायची असेल तर आपल्याला सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना साथ सहयोग दिला पाहिजे. एज्युकेटेड लोक, शिकलेली लोक, जबाबदार लोक ही संसदेमध्ये गेली पाहिजेत, ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेली पाहिजेत, तरच हे परिवर्तन होऊ शकतं. तुम्ही निश्चितच ह्या गोष्टींवरती थोडासा विचार करा आणि ही जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी आम्हाला साथ सहयोग द्या. आज जे आमदारांची भांडणं आम्ही पाहिली टीव्हीला आणि मीडियाने त्याला एवढा कव्हरेज दिला, मीडिया कुठल्या चांगल्या बातम्या तर दाखवत नाही, परंतु असल्या बातम्यांना मीडिया कव्हरेज देतो आणि तो कव्हरेज अतिशय चुकीचा होता. ती भांडणं झाली ती अतिशय चुकीची होती, त्याच्याने लोकशाहीची बदनामी होते, देशाची बदनामी होते, असं माझं तरी मत आहे. तरी ह्याचा मी निषेध करतो. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय मुलीनासी.